गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आबासाहेब काबळे कनिष्ठ महाविद्यालयातर्फे सर्व विद्यार्थ्यांचं राज्यशास्त्र विषयाच्या ऑनलाईन क्लासमध्ये स्वागत आहे. आज आपण राज्यशास्त्र या विषयातील प्रकरण नंबर 4 समकालीन भारत, स्थैर्य, शांतता, राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने हा अभ्यास करणार आहोत. या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. समकालीन भारत आणि या समकालीन भारतामध्ये शांतता, स्थैर्य, राष्ट्रीय एकात्मता या समोर कोणती आव्हाने आहेत याचा अभ्यास या प्रकरण नंबर 4 मध्ये आपल्याला करायचा आहे. म्हणजेच ह्या उपघटकांमध्ये हे प्रकरण विभागलेलं आहे. देशामध्ये शांतता आणि स्थैर्य असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर देशातील सर्व घटकांमध्ये एकात्मतेची भावना असणं अत्यंत आवश्यक आहे. देशात शांतता, स्थैर्य आणि एकात्मता असेल तर राष्ट्र उभारणीच्या कार्याला हातभार लागतो. अशा राष्ट्राची भक्कम अशी उभारणी होते, विकास होते, प्रगती होते. आणि म्हणूनच आजच्या लेक्चरला आपल्याला प्रकरण नंबर 4 समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने या प्रकरणाचा अभ्यास करत असताना आज आपण राष्ट्रीय एकात्मता या उपघटकाचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण इयत्ता 12वीच्या राज्यशास्त्राच्या पहिल्या 3 घटकांमध्ये 1990 नंतर जगात घडणाऱ्या घडामोडींचा अभ्यास आतापर्यंत केलेला आहे. त्यामध्ये जागतिकीकरणाची प्रक्रिया आपण अभ्यासलेली आहे. आंतरराष्ट्रीय संबंध या घटकाचा अभ्यास केलेला आहे. जग द्विध्रुवीय होतं, नंतर जग एकध्रुवीय बनलं, पुन्हा जग बहुध्रुवीय बनलं. हा सर्व आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यास आपण केलेला आहे. त्याचबरोबर ज्या NGO आहेत, बिगर सरकारी संस्था, या बिगर सरकारी संस्थांचाही अभ्यास आपण मागील घटकांमध्ये केलेला आहे. आज आपण एकात्मता, राष्ट्रीय ऐक्य या घटकाचा अभ्यास प्रकरण नंबर 4 मध्ये करत आहोत. पहा, राष्ट्रीय एकात्मता ही राष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला. भारत स्वतंत्र होण्यापूर्वीच भारतीय राज्यघटना लिहायला सुरुवात झाली हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 26 जानेवारी 1950 पासून भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी झाली आणि त्यामुळे आपण 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. भारतीय संविधानामध्ये लोकशाही या आदर्श शासन प्रकाराचा समावेश करण्यात आला. जगात अनेक शासन प्रकार अस्तित्वात आहेत. लोकशाही, हुकुमशाही, महाजनशाही, झुंडशाही. भारताने स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतीय संविधानात लोकशाही या शासन प्रकाराचा स्वीकार केला. हा एक जगातील आदर्श असा शासन प्रकार मानला गेलेला आहे. भारतामध्ये अनेक बाबतीत विविधता आहे. भिन्न धर्माचे लोक
भिन्न जातीचे, भिन्न भाषा बोलणारे, भिन्न वंशाचे लोक भारतात राहतात. भारतामध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक सर्वच क्षेत्रामध्ये विविधता दिसून येते. भारताची लोकसंख्या प्रचंड मोठी आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतीय समाजात निरक्षरतेचं प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणात, अंधश्रद्धेचं प्रमाण मोठ्या प्रमाणात, अशा अनेक समस्या भारतामध्ये स्वातंत्र्य प्राप्तीच्या काळामध्ये पासून निर्माण झाल्या. धर्म, जात, भाषा, गरिबी, प्रादेशिक वाद, दंगली, आंदोलने, असंतोष, हिंसाचार ही आव्हाने भारतासमोर होती. अशा परिस्थितीमध्ये भारताला शांतता, स्थैर्य टिकवून ठेवायचंय, राष्ट्राची उभारणी करायची, राष्ट्राची एकात्मता निर्माण करायची, याच उद्देशाने भारतीय संविधानामध्ये लोकशाही या शासन प्रकाराचा स्वीकार करण्यात आला, समावेश करण्यात आला. 1951-52 ला स्वतंत्र भारताच्या पहिल्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या. पहिल्या लोकसभेच्या निवडणुकीपासून आजपर्यंत भारतीय लोकशाहीची वाटचाल अतिशय खंबीरपणे चालू आहे. भारतीय लोकशाहीची वाटचाल यशस्वीरित्या चालू आहे आणि यातूनच भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेचं चित्र आपल्या डोळ्यासमोर येते. जरी भारतामध्ये अनेक बाबतीमध्ये विविधता असली, भिन्नता असली, भेदभाव असली, तरीही भारतीय समाज, भारतीय नागरिक एकात्मतेच्या भावनेने देशाच्या प्रत्येक कार्यात सहभागी होतो, राष्ट्र उभारणीला मदत करत असतो. आणि म्हणूनच राष्ट्रीय एकात्मता हा घटक राष्ट्र उभारणीसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आणि म्हणूनच आज आपण राष्ट्रीय एकात्मता हा भाग अभ्यासत असताना समाजातील विविध घटकांमध्ये भिन्नतेतून एकात्मता निर्माण होणे गरजेचं आहे. भारतीय समाज रचनेमध्ये अनेक बाबतीत भिन्नता आहे. भारतामध्ये सांस्कृतिक भिन्नता आहे. वेगवेगळ्या प्रकारचे प्रादेशिक वाद आहेत. धार्मिक भिन्नता आहे. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, ख्रिश्चन, ज्यू, पारसी अशा विविध धर्माचे लोक भारतामध्ये राहतात. भारतामध्ये भाषिक भिन्नता आहे. अनेक भाषा बोलणारे लोक भारतामध्ये आहेत. आर्थिक बाबतीत भिन्नता आहे. या सर्व भिन्नतेतून राष्ट्रीय एकात्मता साधणं हे भारतासमोरील मोठं आव्हान आहे. समकालीन भारत म्हणजे सध्याची भारताची परिस्थिती. या सध्याच्या परिस्थितीत भारतासमोर कोणती आव्हानं आहेत याचा अभ्यास या ठिकाणी करत असताना देशाची राष्ट्रीय एकात्मता साधणे हे एक भारतासमोरील, शासनासमोरील, समाजासमोरील, प्रत्येक नागरिकासमोरील एक महत्त्वाचं आव्हान आहे. आणि या ठिकाणी प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मनामध्ये राष्ट्रवादाची भावना असली पाहिजे. प्रागतिक राष्ट्रवादाची भावना त्याच्यामध्ये रुजली पाहिजे. आम्ही जरी सगळे भिन्न असलो तरी आम्ही सर्वजण एक आहोत. भारत देशाचे नागरिक आहोत. इतरांपेक्षा वेगळे आहोत आणि एकात्मतेच्या भावनेने आम्हा सर्व लोकसमुदायाला भारत भूमीवर राहायचं आहे. हा प्रागतिक राष्ट्रवाद प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये रुजला पाहिजे. थोडक्यात काय, आम्ही एक आहोत, इतरांपेक्षा वेगळे आहोत आणि एकात्मतेच्या भावनेने आम्हाला आमची प्रगती, आमच्या देशाची प्रगती साधायची आहे.
ही राष्ट्रवादी भावना ज्यावेळेस प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये निर्माण होईल त्यावेळेस राष्ट्रीय एकात्मता घट्ट रोवली जाईल, घट्ट रुजली जाईल. या ठिकाणी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं एक अतिशय महत्त्वाचं वाक्य आहे. ते असं म्हणतात, राष्ट्रीय एकात्मता ही विटा सिमेंट याने निर्माण करता येत नाही किंवा राष्ट्रीय एकात्मता ही हातोड्याने ही निर्माण करता येत नाही, तर राष्ट्रीय एकात्मता ही लोकांच्या मनामध्ये आणि हृदयामध्ये भिनली पाहिजे, रुजली पाहिजे, असं महत्त्वाचं वाक्य डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं आहे. आणि म्हणूनच लोकांच्या मनामध्ये, हृदयामध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण झाली पाहिजे. याचा अर्थ काय? मी भारतीय नागरिक आहे. माझी राष्ट्रीय ओळख काय? मी भारत भूमीवर राहतो. भारत माता ही माझी माता आहे आणि या भूमीवर मी राहतोय म्हणजे मी भारताचा नागरिक आहे. ही माझी राष्ट्रीय ओळख आहे. परंतु भारतीय भूमीत मी राहतोय, भारतीय राष्ट्राची एकात्मता कायम ठेवणं ही माझी जबाबदारी आहे. परंतु राष्ट्रीय ओळखच असतानाही आपली इतर ओळख काही पुसून टाकली जात नाही. मी हिंदू आहे, मी मुस्लिम आहे, ख्रिश्चन आहे, बुद्ध आहे, पारसी आहे, मराठी भाषिक आहे, तामिळ आहे, पंजाबी आहे. ही जरी आपली ओळख असली तरी पहिली आपली ओळख असणार आहे ती म्हणजे मी भारतीय नागरिक आहे आणि भारताची, राष्ट्राची एकात्मता, ऐक्य टिकवून ठेवणं ही माझी जबाबदारी आहे. आणि म्हणूनच राष्ट्रीय एकात्मता ही खूप महत्त्वाची आहे. ह्याचं एक उदाहरण पाहताना आपण अमेरिकेचं उदाहरण पाहू. त्याला सॅलेड बाउल असं अमेरिकेत नाव दिलेलं आहे, म्हणजे कोशिंबिरीचा वाडगा. अमेरिकेची समाज व्यवस्था अभ्यासत असताना, अमेरिकेच्या समाज व्यवस्थेचा शासन व्यवस्थेशी संबंध प्रस्थापित करत असताना अमेरिकेमध्ये अमेरिकन समाजाला सॅलेड बाउल असं नाव दिलेलं आहे, म्हणजे कोशिंबिरीचा वाडगा. कोशिंबीर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सॅलेड टाकलेले असतात. कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, मुळा, गाजर आहे की नाही. आणि एका बाउलमध्ये, एका छोट्या पॉटमध्ये आपण ते सगळं एकत्रित करतो. अनेक पदार्थ एकत्रित करतो. येते लक्षात? सॅलेड बाउल, कोशिंबिरीचा वाडगा. अनेक ह्या पदार्थांचं एकत्रितकरण करून काय होतं? कोशिंबीर तयार होते, एक सॅलेड तयार होतं. मग ह्या समाज व्यवस्थेला सॅलेड बाउल का नाव दिलंय? तर अमेरिकेमध्ये हे जे वेगवेगळे नागरिक आहेत त्यांच्यामध्ये भाषिक, वांशिक, धार्मिक विविधता आहे. काही जर्मन आहेत, काही फ्रान्स नागरिक आहेत. हे सगळे जरी वेगवेगळे असले तरी कोशिंबीरमध्ये ते मिक्स झालेले आहेत आणि त्यांच्यात ऐक्याचं प्रदर्शन घडत आहे. याचा अर्थ स्वतःचं अस्तित्व जपून, स्वतःची वेगळी चव दाखवत राष्ट्रीय समाज व्यवस्थेशी, राष्ट्रीय ऐक्याशी अमेरिकन समाज हा एकरूप झालेला आहे. म्हणजेच प्रादेशिक, भाषिक, वांशिक, धार्मिक विविधता मान्य करूनही एकात्मतेच्या भावनेने समाज एकत्र आलेला आहे. याचा अर्थ राष्ट्रीय एकात्मता व्यक्तीची, गटाची ओळख पुसून टाकत नाही. जसं कोशिंबीरमध्ये प्रत्येक घटकाची वेगळी चव असते, वेगळं अस्तित्व असतं, परंतु ते त्यांचं एकत्रित येऊन कोशिंबीर तयार झालेली असतं.
तसाच अमेरिकन समाज व्यवस्था काय सांगते, प्रत्येक घटकाची म्हणजे जे भाषिक आहेत, वांशिक आहेत, धार्मिक आहेत, ह्या प्रत्येक घटकाची वेगळं अस्तित्व आहे. राष्ट्रीय एकात्मता ही व्यक्तीची ओळख पुसून टाकत नाही, तर ह्या सर्व व्यक्तींना एक संघ समान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी ओळख त्यांची आहे. आणि म्हणूनच अमेरिकन समाज व्यवस्थेला सॅलेड बाउल किंवा कोशिंबीरचा वाडगा असं नाव या ठिकाणी दिलेलं आहे. आणखी एक जर अमेरिकेचं उदाहरण पाहिलं तर अमेरिकेने आपल्या समाजासाठी एक संकल्पना वापरलेली आहे, ती आहे मेल्टिंग पॉट. पॉट म्हणजे भांडे आणि मेल्टिंग म्हणजे एकरूप होणे, एकत्र होणे, विरघळणे. मेल्टिंग पॉट असं नाव अमेरिकेने आपल्या समाजासाठी सर्वांसाठी वापरलंय. ही संकल्पना आपल्या समाजासाठी वापरली. याचा अर्थ काय? पॉट म्हणजे काय? अमेरिकेचा एक सर्वपूर्ण मोठा देश आहे. हा सर्व अमेरिकन समाज ह्या पॉट मध्ये एकत्र, या भांड्यामध्ये एकत्र आलेला आहे. प्रत्येक व्यक्ती ह्या पॉट मध्ये, या घड्यामध्ये एकत्र येते, एकरूप होते. समाज व्यवस्था राजकीय व्यवस्थेशी एकरूप होते. हे जो पॉट आहे, ह्या पॉट मध्ये सर्व अमेरिकन नागरिक, सर्व समाज एकत्र येतात. ही समाज व्यवस्था राजकीय व्यवस्थेशी एकरूप होते, म्हणजे मिल्ट होते आणि सर्वजण एका घटकामध्ये बांधले जातात, एकत्र येतात. म्हणून अमेरिकन समाज व्यवस्थेला मेल्टिंग पॉट असं नाव दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर सॅलेड बाउल ही एक नवीन संस्कृती अमेरिकेमध्ये उदयाला येत आहे. या संस्कृतीतील प्रत्येक घटक आपलं वेगळंपण, आपलं वेगळं अस्तित्व जपत असून देशाच्या एकात्मतेशी एकरूप झालेला आहे. आणि अशा पद्धतीने अमेरिकन समाज व्यवस्थेसाठी वापरलेले जे दोन संकल्पना आहेत, सॅलेड बाउल, कोशिंबिरीचा वाडगा आणि मेल्टिंग पॉट, या दोन संकल्पनेतून अमेरिकन समाज हा राजकीय व्यवस्थेशी एकरूप झालेला आहे आणि राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक दर्शवलेलं आहे. हा मुद्दा या ठिकाणी आपल्याला लक्षात येतोय. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण या घटकामध्ये भारताच्या बाबतीत जे राष्ट्रीय एकात्मता अभ्यासत आहोत, या बाबतीत जर आपण पाहिलं तर अगदी भारतामध्ये सर्व बाबतीमध्ये भिन्नता आहे, प्रत्येक बाबतीमध्ये विविधता आहे. आणि ही जी राष्ट्रीय एकात्मता आहे, ही राष्ट्रीय एकात्मता साधण्यासाठी कोणती मूल्ये भारतामध्ये आहेत, त्या मूल्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. राष्ट्रीय एकात्मतेशी संबंधित काही मूल्ये आपल्याला या ठिकाणी अभ्यासायची आहेत, की जेणेकरून राष्ट्राची एकात्मता, ऐक्य वाढीस लागेल. या मूल्यांचा अभ्यास या ठिकाणी आपण करणार आहोत. पहिलं मूल्य आहे समान नागरिकत्व. भारतीय राज्यघटनेमध्ये समान नागरिकत्वाचा उल्लेख केलेला आहे, एकेरी नागरिकत्वाचा उल्लेख केलेला आहे. भारतामध्ये, भारतीय संघराज्यात अनेक घटक राज्य आहेत, परंतु संघ राज्य आणि घटक राज्यांसाठी मिळून एकच नागरिकत्व दिलं जातं. मी भारतीय नागरिक आहे असं आपण म्हणतो. या उलट अमेरिकेचं जर उदाहरण पाहिलं तर अमेरिकेत नागरिकत्व
दुहेरी आहे. एका व्यक्तीला घटक राज्याचंही नागरिकत्व असतं आणि देशाचंही नागरिकत्व असतं, परंतु भारतामध्ये मात्र नागरिकत्व एकेरी स्वरूपाचं आहे, एकात्म आहे. एकच नागरिकत्व भारतीय नागरिकाला दिलेलं आहे आणि त्यामध्ये समानतेचं तत्व वापरलेलं आहे. म्हणजे काय? कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क दिलेला आहे. मतदारांच्या पात्रतेसाठी 3 निकष ठेवले आहेत. पहिला निकष आहे वय, दुसरा निकष आहे वास्तव्य आणि अशा पद्धतीने नागरिकत्व. अशा पद्धतीने ठरवून दिलेल्या वयाची अट पूर्ण करणाऱ्या प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा हक्क समान रीतीने दिला जातो. धर्म, जात, वंश, भाषा, लिपी, श्रीमंत, गरीब, स्त्री, पुरुष, साक्षर, निरक्षर असा कोणताही भेदभाव न करता 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या प्रत्येक भारतीय नागरिकाला समतेच्या तत्वानुसार मतदानाचा हक्क दिलेला आहे, की जेणेकरून राष्ट्रीय एकात्मता हे मूल्य वाढीस लागेल. आपण सर्वजण भारतीय नागरिक आहोत. आपल्या सर्वांना मतदानाचा हक्क प्राप्त झालेला आहे. हे सरकार आपलं आहे, कारण आपण मतदान करून हे सरकार निवडून दिलेलं आहे. ही भावना, ही जाणीव प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये निर्माण होईल, की जेणेकरून प्रत्येक नागरिकाला आपल्या राष्ट्राविषयी, आपल्या देशाविषयी प्रेम वाटेल आणि त्यातून एकात्मतेची भावना निर्माण होईल. हा उद्देश घटनाकारांचा होता आणि म्हणूनच भारतीय राज्यघटनेमध्ये समान नागरिकत्वाची तरतूद करण्यात आली, की जेणेकरून विविधतेतून ऐक्य, विविधतेतून राष्ट्राची एकात्मता साध्य होईल. एकात्मतेशी संबंधित दुसरं मूल्य आहे राष्ट्रावरील निष्ठा. प्रत्येक भारतीय नागरिकाला आपल्या राष्ट्राविषयी निष्ठा असली पाहिजे. आपल्या राष्ट्राविषयी त्याच्या मनामध्ये प्रेम असलं पाहिजे. हा माझा देश आहे. माझ्या देशाची सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक सर्वच क्षेत्रात प्रगती झाली पाहिजे. ही भावना प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये निर्माण करणे, राष्ट्रनिष्ठा जोपासणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे, की जेणेकरून राष्ट्रीय निष्ठेतून एकात्मतेची भावना, ऐक्याची भावना प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये निर्माण होईल. त्यानंतर पुढचं मूल्य आहे विविधतेतून एकात्मता साधणे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, भारतामध्ये अनेक बाबतीत विविधता आहे, अनेक बाबतीत भिन्नता आहे. या भिन्नतेतून, या विविधतेतून राष्ट्राची एकात्मता साधणे हे महत्त्वाचं मूल्य आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे. भारतामध्ये जातीय भिन्नता आहे. अनेक जातीचे लोक भारतामध्ये राहतात. परंपरागत भारतीय समाज रचनेमध्ये तर प्रचंड मोठ्या प्रमाणात जातीय व्यवस्था अस्तित्वात आली होती. ही जातीय व्यवस्था नष्ट व्हावी, ही जातीय भिन्नता नष्ट व्हावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे. वेगवेगळ्या सेवाभावी संघटना प्रयत्नशील आहे. भारतामध्ये धार्मिक भिन्नता प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, ख्रिश्चन, ज्यू, पारसी अशा विविध धर्माचे लोक भारतामध्ये राहतात. या विविधतेतून एकात्मता साधली जाते.
त्यानंतर भारतामध्ये भाषिक भिन्नता मोठ्या प्रमाणात आहे. अनेक भाषा भारतामध्ये बोलल्या जातात. त्यापैकी हिंदीला राष्ट्रभाषाचा दर्जा देण्यात आलेला आहे. आजही भारतामध्ये भाषेच्या आधारावर आंदोलने होताना दिसतात. परंतु भाषिक भेद गौण मानून सर्वांनी राष्ट्रीय एकात्मतेच्या प्रवाहात सहभागी झालं पाहिजे. त्यातूनच राष्ट्रीय एकात्मता निर्माण होईल. जागतिकीकरणाच्या या प्रक्रियेत जग अतिशय जवळ आलेलं आहे. त्यामुळे भाषिक भिन्नता ही संकुचित वृत्ती बाजूला ठेवून राष्ट्रीय एकात्मतेच्या संकल्पनेमध्ये सहभागी झालं पाहिजे. अशा प्रकारे जातीय भिन्नता, धार्मिक भिन्नता, भाषिक भिन्नता, प्रादेशिक विविधता आजही भारतामधील काही घटक राज्ये प्रचंड विकसित आहेत, काही मागासलेले आहेत, तर त्यांच्यामध्येही प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रादेशिक वाद आहे. हा प्रादेशिक वाद सोडून देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या प्रवाहात सहभागी झालं पाहिजे. अशा पद्धतीने राष्ट्रीय एकात्मतेचं मूल्य साध्य करण्यासाठी विविधतेतून एकात्मता साधलेली आहे. आम्ही जरी भिन्न धर्माचे, भिन्न वंशाचे, भिन्न जातीचे, भिन्न भाषा बोलणारे नागरिक असलो तरी आम्ही भारताच्या भूमीवर राहतो आणि त्यामुळे राष्ट्राचं ऐक्य, राष्ट्राची एकात्मता राखणं ही प्रत्येक भारतीय नागरिकाची जबाबदारी आहे. त्यानंतरचं राष्ट्रीय एकात्मते संबंधीचं मूल्य आहे बंधुभाव. भारतीय भूमीवर राहणाऱ्या प्रत्येक भारतीय नागरिकामध्ये बंधुभावाची भावना असली पाहिजे. मग ते कुठल्याही धर्माचे असो, कुठल्याही जातीचे असो, कुठल्याही वंशाचे असो, सर्व नागरिकांच्या मनामधून एकात्मतेची भावना जर निर्माण झाली तर राष्ट्र उभारणीच्या कार्याला हातभार लागतो, राष्ट्राची प्रगती होते, राष्ट्रीय अंतर्गत क्षेत्रातही प्रगती होते आणि बाह्य जगावर सुद्धा अशा राष्ट्राचा प्रभाव पडतो. जर राष्ट्रांतर्गत नागरिकांमध्ये मतभेद असतील, दंगे असतील, हिंसाचार, आंदोलन होत असेल, कायदा व सुव्यवस्थेचं पालन केलं जात नसेल तर राष्ट्राचा प्रचंड मोठा पैसा आपल्या देशातील नागरिकांमध्ये शांतता, स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी खर्च होतो. आणि म्हणूनच प्रत्येक नागरिकाने कायदा व सुव्यवस्थेचं पालन केलं पाहिजे. आपल्या राष्ट्रात, आपल्या देशात शांतता व स्थैर्य प्रस्थापित केली पाहिजे की जेणेकरून राष्ट्रीय एकात्मतेतून देशाचा विकास होईल, प्रगती होईल. हा उद्देश महत्त्वाचा आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे पहा, राष्ट्रीय एकात्मतेच्या संबंधित मूल्य न्याय. प्रत्येक नागरिकाला सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रात न्याय प्रस्थापित झाला पाहिजे. न्याय मिळेल याची हमी मिळालेली आहे. मग ती व्यक्ती दुर्बल असो, श्रीमंत असो, गरीब असो, स्त्री असो, पुरुष असो, सगळ्यांना सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रात न्याय मिळेल याची हमी प्रत्येक नागरिकाला प्राप्त झालेली आहे. आणि त्यामुळेच प्रत्येक नागरिकाचा शासनकर्त्यावर विश्वास बसलेला आहे की या भारत भूमीमध्ये आम्ही सुरक्षित आहोत. हुकुमशाही नाही, झुंडशाही नाही, कोणीही आमच्यावर अन्याय करू शकणार नाही. अन्याय झाला तर आम्ही न्यायालयाचे दरवाजे ठोठावू आणि न्यायालय आम्हाला न्याय देईल. ही भावना प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे की जेणेकरून प्रत्येक नागरिकाला सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रात न्याय प्राप्त होतो आणि न्यायदेवतेवर प्रत्येक नागरिकाचा विश्वास बसतो. न्याय मंडळाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास संपादन केलेला आहे. प्रत्येक नागरिकाला न्यायाची हमी मिळालेली आहे आणि त्यातूनच देशप्रेम वाढीस लागतं आणि राष्ट्रीय
एकात्मतेची भावना निर्माण होते. अशा पद्धतीने पुढचं मूल्य आहे धर्मनिरपेक्षता. भारताच्या राष्ट्रीय एकात्मते संबंधितील धर्मनिरपेक्षता हे एक महत्त्वाचं मूल्य आहे. भारतामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, ख्रिश्चन, ज्यू, पारसी अशा विविध धर्माचे नागरिक राहतात. सर्व नागरिक एकत्र गुण्यात गोविंदाने राहतात. भिन्न भिन्न धार्मिक संस्कृतीचा सुरेख संगम भारतीय भूमीवर पाहायला मिळतं. आज आपण वेगवेगळ्या धर्माचे सण उत्सव, सर्व धर्माचे नागरिक बंधुभावाच्या भावनेने एकत्र येऊन वेगवेगळे धार्मिक उत्सव, सण समारंभ, लग्न समारंभ साजरे करतो. हे कशाचं उदाहरण आहे? भारतातील धर्मनिरपेक्षतेचे हे उदाहरण आहे. भारतीय संविधानामध्ये तरतूद केलेली आहे. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, ख्रिश्चन, ज्यू, पारसी सर्व धर्माचे नागरिक समान लेखले जातील. कोणताही धर्म श्रेष्ठ नाही, कोणताही धर्म कनिष्ठ नाही. सर्व धर्म समभाव लेखलेला आहे. राज्याचा असा कुठलाही अधिकृत धर्म नाही. प्रत्येक धर्माच्या नागरिकाला आपल्या धर्माप्रमाणे पूजा अर्चा, लग्न समारंभ, सण उत्सव साजरे करता येतील. परंतु बळजबरीने कोणालाही धर्मांतर करण्याची सक्ती केली जाणार नाही. बळजबरीने कोणाकडूनही धार्मिक कार्यासाठी निधी वसूल करता येणार नाही. अशी तरतूद घटनेमध्ये केलेली आहे धर्म स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये. अशा पद्धतीने भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने धर्मनिरपेक्षता ह्या तत्वाचा समावेश घटनेमध्ये केलेला आहे की जेणेकरून राष्ट्रीय एकात्मता साधली जाईल, राष्ट्राचा विकास होईल, राष्ट्राची प्रगती होईल. धर्मनिरपेक्षता म्हणजे सर्व धर्म समभाव. धर्मनिरपेक्षता म्हणजे राज्याचा कुठलाही एक अधिकृत धर्म नाही, सर्व धर्माच्या नागरिकांना समान लेखलं जाईल. आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, या धर्मनिरपेक्षता या तत्वामुळे भारताची राष्ट्रीय एकात्मता अगदी दृढ झालेली आहे. भारतामध्ये अनेक धर्माचे नागरिक आहेत. अनेकदा धार्मिक दंगली, हिंसाचार होतात, जाळपोळ